शेतकरी बांधवांनो, एक आत्ताच आणि खुशखबरीची मोठी बातमी समोर आली आहे। ज्या दिवसाची तुम्ही अनेक गेल्या महिन्याभरापासून वाट पाहत होता, तोच दिवस आज आला आहे। होय शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत रखडलेल्या दाव्यांना मंजुरी दिली आहे आणि आता थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे। लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, गेल्या 3 वर्षांपासून तुम्ही ज्या पीक विम्याची वाट पाहत होता, तो आज अखेर शेतकरी बांधवांनो मंजूर झाला आहे। राज्य सरकारने केंद्र सरकारकडून निधी मिळवून आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा, कारण आज मी जे तुम्हाला सांगणार आहे, नेमकी कोणत्या 15 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळणार, नेमके पीक विम्याच्या लाभासाठी कोणत्या बँकांमध्ये तुमचे खाते असले पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किती रक्कम तुम्हाला मिळू शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधव नेमके कोणते पात्र आहेत। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडू नका। चॅनलवरती अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला खाली दिलेलं सबस्क्राइब बटन दाबून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। पीक विम्याची प्रक्रिया मोठ्या वेगानं आणि अर्जंटपणे सुरू करण्यामध्ये आली असून पहिला टप्पा आजपासूनच टप्प्यावरी आला आहे। तुम्ही बरोबर ऐकलं का? अनेक वर्षांपासून थांबलेली रक्कम अखेर आता बळीराजांनो मंजूर झाली असून पुढील काही तासांमध्येच निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आजपासून तुमच्या खात्यावरती पीक रक्कम येण्यास सुरुवात महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे। पण थांबा शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट देखील लक्षात ठेवा। पीक विमा तर मंजूर झाला आहे, पण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच वेळी वितरण होणार नाही। सरकारनं तुमच्यासाठी स्पष्टपणे सांगितलं आहे की टप्प्याटप्प्यानं आम्ही वितरण केलं जाणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, पण आज फक्त 15 जिल्ह्यामध्ये प्राधान्य देण्यामध्ये आला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता फक्त 15 जिल्ह्यात सरकार पहिल्या टप्प्यामध्ये वितरित करणार आहे। मग नेमकी कोणते आहेत ते 15 जिल्हे? ज्या 15 जिल्ह्यात आजपासून पीक विमा वितरित होणार आहे ते आपण लगेच पाहणार आहोत। पण त्याआधी शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या। शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी स्वतंत्र मोठे पॅकेज मंजूर करण्यामध्ये आला आहे। या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना त्वरित दिलासा मिळणार आहे। तसेच पीक विम्याची रक्कम आजपासून काही तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईच्या मंत्रालयातून बटन दाबले आहे। हा निधी पूर्णपणे सोडला आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गेल्या किती वर्षांचा थकीत पीक विमा नेमके मिळणार आहे? शेतकरी बांधवांनो, एक ना एक शब्द लक्षपूर्वक ऐका। गेल्या 3 वर्षभरांचा थकीत पीक विमा आता तुमच्या खात्यावरती येणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलात। 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा पीक विमा आता एकत्रपणे तुमच्या खात्यावरती मिळणार आहे। त्यामुळे काही शेतकरी बांधवांना ही रक्कम 40,000 ते 45,000 रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकते। पण शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, सर्वांना सारखीच रक्कम मिळणार नाही, कारण विविध पिकांचे नुकसान लक्षात घेऊन प्रत्येक हेक्टरी वेगवेगळी रक्कम ठरवण्यामध्ये आली आहे। जर तुम्ही भात पीक पेरलं असेल किंवा सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि इतर पिकं पेरली असतील तर सरकार आता तुम्हाला वेगवेगळ्या दरानं निधी देणार आहे। तुमचं पीक बदललं की निधीही बदलणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो। लक्षात ठेवा, भात पिकांसाठी सर्वाधिक मदत देण्यात येणार आहे। सोयाबीन व कापूस पीक धारकांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एकत्रपणे मदत ही मोठा दिलासा देणार आहे। मूग, तूर आणि इतर पिकांसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित करण्यामध्ये येणार आहे। आता एक शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची गोष्ट, शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा नेमकी कोणाला मिळणार आहे?
सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. जर तुम्ही PM किसान महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या देखील खात्यात सरकार पीक विमा रक्कम जमा करणार आहे. म्हणजे जे सरकारने निकष आणि अटी लावल्या आहेत त्या PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेवरतीच आधारित आहेत. जर तुम्हाला शेतकरी बांधवांनो PM किसान योजनेचा हप्ता भेटत असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता भेटत असेल तर आता तुमच्या खात्यात पीक विमा रक्कम देखील जमा होणार आहे. ही अट तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो खूपच महत्त्वाची आहे. आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची यादी, पहिल्या टप्प्यामध्ये समावेश केलेल्या 15 जिल्ह्यांची अधिकृत यादी. लक्षपूर्वक ऐका. आता सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. नंबर 1, गडचिरोली. गडचिरोलीमधील जर शेतकरी असाल, गडचिरोलीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, रगडलेल्या 2022 पासून पीक विमा कधी जमा होणार अशी प्रतीक्षा असेल तर आता गडचिरोलीमधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात. गडचिरोलीमधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम आता जमा होणार आहे. त्यानंतर धाराशिव मधील शेतकरी असाल, धाराशिव मध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला पण पीक विम्याची अत्यंत गरज असेल, पीक विमा रक्कम कधी जमा होणार अशी तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, कोल्हापूर मधील शेतकरी असाल, तुम्हाला पण पीक विम्याची अत्यंत गरज असेल, पीक विमा रक्कम कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल तर आता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो अकोला मधील शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला पण पीक विम्याची अत्यंत गरज असेल, तुम्ही पण अशी प्रतीक्षा करत असाल की राज्य सरकार नेमकी पीक विमा कधी देणार, पीक विमा रक्कम तर मंजूर केली पण नेमकी आमच्या खात्यावरती पीक विमा कधी जमा होणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती त्यांच्या हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गोंदियामधील शेतकरी असाल, तुम्हाला पण असं वाटत असेल की राज्य सरकारने पीक विमा रक्कम तर मंजूर केली पण आमच्या खात्यावरती नेमकी कधी जमा होणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे मधील शेतकरी असाल, तुम्हाला पण पीक विम्याची गरज असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नंदूर मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. नंदूर मधील शेतकरी असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. त्यानंतर बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.